नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आपण खेड तालुक्यामध्ये अनोरे गावामध्ये आहोत आणि ह्या गावामध्ये पोलीस खात्यामध्ये जे होते आणि आता ते शेतकरी झालेत। तर आपण त्यांच्याकडून त्यांचा तो प्रवास जाणून घेऊया। पोलीस खात्याचे शेतकरी रेल्वे पोलीस दलामध्ये मी हवालदार व झालो होतो। मी माझी 89 ची भरती 1990 भरती 30 वर्ष पूर्ण केली आणि मग इकडे आलो। ही वडिलांनी जमीन घेतली होती, 2 एकर जमीन घेतली होती गावाच्या जवळच। मग आई म्हटली बाबांची इच्छा होती घर इथंच बांधायचं, मग इथंच घर बांधलं। मग ही जागा पडीक होती सगळी, मग इथं नांगरून सगळं पूर्ण नांगरणी केली याची आणि मग पहिली लांब लांब झाडं लावली मी। नंतर माझे एक मामे हो माझे दिलीप शिंदे म्हणून आहेत कोथिरीला, त्यांनी क्लोज प्लांटेशनमध्ये झाडं लावलेली। त्यांनी त्याचं बघितलं मी 3-3 फुटावर एक झाड। तशी मग ही लागवड सगळी केली आंब्यांची। मी जवळजवळ 52 प्रकारचे आंबे इथे सगळे आहेत। केसर, रत्ना, गोवा, मानखुद, हापूस, भरपूर जाती आहेत। 500-550 आंबे आहेत, 150 काजू, त्या साईडला नारळी आहेत, मध्ये मध्ये जांभूळ पण टाकलेत, जांभळं आहेत, फणस आहेत। अशी एकूण ह्या जागेमध्ये 777 झाडं आहेत। आणि मग ते करता करता त्यांना पाणी टाके बांधायचे म्हणून मी स्विमिंग पूल बांधला एक, की ते पाणी पण झाडांना पाहिजे तर ते शेततळं बांधण्यापेक्षा स्विमिंग पूल एक पूर्ण केलं तिथे। म्हणजे स्विमिंग पूल तिथं सारखं ते झाले तिथे मग लोक एन्जॉय करायला येतात, जे येतात पिकनिकला तिथे एन्जॉय पण करतात, बागेत पण त्यांना फेरफटका मारायला मिळतो। आणि आता आंब्यांची सीझन चालू झालं आहे। आता तुम्ही बाजूला बघता इकडे आंबे, काही झाडांना चांगले आंबे धरलेले आहेत। यावर्षी जरा आंब्याचा मोहर चांगला आला होता, पण आता थोडा मोहर करपटल्यामुळे आंबा कमी आहे, पण आहे। अशी संख्या वाढेल, प्रत्येक वर्षी त्यांची वाढ होत जाईल, आणखी मग संख्या वाढत जाईल। साधारण किती एकर मध्ये सगळे झाडं आपण लावलेत? 2 एकर, 2 एकरला 3 गुंठे कमी आहेत। मध्ये त्यात समजा अर्धा एकर पाव एकर आपला घरामध्ये गेला, घर बांधलेलं आहे। घरासमोर व्यायामशाळा स्वतःची व्यायामशाळा बांधलेली आहे। बाजूच्या गावातले आपल्या गावातली मुलं तिथे व्यायाम करायला येतात। मोठी व्यायामशाळा आहे। खेड तालुक्यामध्ये एक तिथे खेडमध्येच एक मोठी व्यायामशाळा होती, त्यांनी विकायला काढली। मग ती अख्खी व्यायामशाळा विकत घेतली मी आणि असं एक मजली व्यायामशाळाच बांधली, वरती पण गच्ची आणि खाली पण व्यायामशाळा। त्यामुळे तिथे व्यायामशाळा पण आहे, तिथे लोक व्यायाम पण करतात। आणि इथे स्विमिंग पूलसुद्धा बांधलेले आहे, तिथे लोक एन्जॉय करायला मुंबईवरून येतात, कुठून येतात, कोल्हापूरवरून येतात, माझा नंबर घेऊन येतात आणि तिथं एन्जॉय पण करतात। त्यांची खाण्याची सोय वगैरे करतो मी सगळी। ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? हे सांगतो काय, ते शिंदे म्हणून होते ना, त्यांचं झाडांचं बघितलं। मग आता रिटायर झालं तर करायचं काय, नुसतं बसून राहिलो पेन्शन खाऊन नुसतं ते खायचं प्यायचं झोपायचं, मग ते आजार पडेल, काय ते स्वतःला काय ते गुंतून ठेवलं पाहिजे काहीतरी कामामध्ये। त्यामुळे मग हे झाडं लावायचं चालू केलं। मग मी नांगरणी वगैरे करून झाडं, आता ह्याला झाडांना पाणी मीच घालतो। ह्याला कुठं ठिबक सिंचन केलेलं नाही, काय नाही, कारण आपल्याला काम पाहिजे, काय ते कार्यरत झालं पाहिजे कंटिन्यू। त्यामुळे मीच हे काम करत जातो सगळे, झाडांना पाणी घाल, त्याची फवारणी कर, खड्डे फक्त जास्त मोठं काम असेल तेव्हा फक्त मी मजूर महिला लेडीज भेटतात, ते आणून खड्डे मारते तेव्हा। आता काय मजुरीचं काय गरज नाही, आता फक्त पाणी घालायचे आणि फक्त फवारणी करायची। आता उत्पन्न चालू होते। पुढचं नियोजन काय तुमचं आता? हेच, ही बाग आता ही मस्त झालेली आहे। अजून काय म्हणजे प्रत्येक वेळा कधी कोण म्हटलं बाबा फणस भेटतात चांगले त्या लांज्याला, ती थोडी व्हरायटी आणायची। कोणी म्हटलं पपई मोठी चांगले भेटतात, ते करायचं। आणि आता सगळं सेंद्रिय करतोय मी आता। म्हणजे पहिलं मी रासायनिक खतं वापरत होतो, रासायनिक फवारणी करत होतो, पण ते गोकृपा अमृत म्हणून एक मिळालं मला ह्या वर्षी। चिपळूणला शेतकरी मेळावा भरला होता, तिथं गोकृपा अमृत म्हणून एक छान भेटलं, मग तेच सध्या वापरतो मी। त्याची झाडांच्या खाली पण बुंदत पण तेच टाकतो मी, त्याची फवारणी पण त्या गोकृपा अमृतचीच करतो। त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र टाकलं की झाडांना कीड पण लागत नाही। म्हणजे आता बाकी सगळ्या फवारण्या बंद केलेल्या आहेत मी, ज्या पहिल्या रासायनिक फवारण्या करायचो त्या सगळ्या बंद, आणि फक्त 2 फवारण्या चालू ठेवलेल्या आहेत। त्यांनी सांगितलं आमचं तसंच फक्त करा, आणि त्याचे यूट्यूब त्यांचे व्हिडिओ त्याचे फेमस आहेत, ते व्हिडिओ सगळा बघत असतो मी। गोकृपा आमचे रिझल्ट कसे आहेत, काय आहेत, काही करा, बाकी फवारणी करायची गरज लागत नाही। त्याच्यावर झाडाची मस्त टवटवीत बघा झाडं कशी आहेत।